फक्त मराठी. देवाची ये वारी कीर्तनाची वारी. देवाची ये वारी कीर्तनाची वारी. धर्म करा तेने देव येती घरा. धर्म पांडवांनी केला अंगी देव राबविला. धर्माविना नाही गती, ओ धर्माविना नाही गती. धर्म जीवाचा सांगती. धर्म पांडवांनी केला अंगी देव राबविला. तुका म्हणे ऐसा धर्म, ओ तुका म्हणे ऐसा धर्म. कोण जाणेल त्याचे वर्म. धर्म पांडवांनी केला अंगी देव राबविला. विठ्ठल गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः. गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. महायोगपीठे तटे भीमारथ्यं वरं पुण्डलिकायं दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्त मानन्दकन्दनं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्य त्रिलक्षम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भवातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. ध्यानमूलं गुरुरमूर्ति पूजामूलं गुरुरपदं मंत्रमूलं गुरुरवाक्य मोक्षमूलं गुरुरकृपा. अखंड मंगलाकारं व्याप्तेनं चराचरं तत्पदं दर्शितं येनं तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. समचरण सरोजं सान्द्रनीलामुधावं जगननिहित पाणि मंडनं मंडनानं तरुण तुलसीमाला कंधनं कंचनेत्रं सदैव बुल्हासं विठ्ठलं चिंतयामि. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदार सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदैत्रय जननी देवाच्या. जयांची केली स्मरण होय सखळ विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. सद्गुरु तव चरणी ठेविला माथा तुझ वाचोनी मज कोण आहे आता. तूच माझी माता अन तूच माझा पिता. विठ्ठल विठ्ठल धर्म करा
तेने देव इति घरा धर्म पांडवांनी केला अंगी देव राबविला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता भगवान परमात्म्याने मुखातून वदवून घेतलेला अभंग हा जगद्गुरु कळकळीत वैराग्य प्रतिपादन केलेले सहदेह वैकुंठाला गमन गेलेले वारकरी संप्रदायाचं कळस झालेले विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबराया नवे नवे ज्ञान भक्ती वैराग्याचा कळस महाराष्ट्राचे महामेरू छत्रपती शिवरायांचे गुरु देवमान्य संतमान्य जगतमान्य जगद्गुरु तुकोबराया नवे नवे साधकांचे माईबाप कैवल्य साम्राज्य माझे माऊली ज्ञानोबरायांचाही प्राण सखा असणारे जगद्गुरु तुकोबराया नवे नवे या ठिकाणी विटेवरचा पांडुरंग परमात्म्याला सुद्धा मागास स्थितीपर्यंत नेऊन पोहोचवणारे वंदनीय माझे जगद्गुरु तुकोबरायांचा चार चरणाचं धर्माचं महत्त्व सांगणारा अभंग चिंतनी अभंग तुम्हा सर्वांच्या सेवे करता चिंतन करता उच्चारलेला आहे विठ्ठला विठ्ठला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे नवे नवे माझ्या वारकरी संप्रदायामधील 99% कीर्तनकार चिंतन करता अभंग घेतात म्हणून जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आपण चिंतना करता घेतो कारण सामान्य बुद्धीचा प्रवेश जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंगात होतो तुम्ही जर माझ्या निवृत्तीनाथ दादांचा गाथा बघितला तर सामान्य बुद्धीचा प्रवेश माझ्या निवृत्तीनाथ दादांच्या गाथ्यात होणार नाही कारण निवृत्तीनाथ दादांची वाणी म्हणजे क्लिष्ट वाणी आहे म्हणून आम्ही चिंतना करतात 99% कीर्तनकार अभंग कुणाचा घेतो जगद्गुरु तुकोबरायांचा पण ज्या जगद्गुरु तुकोबरायांच्या नावाने आम्ही एवढ्या प्रॉपर्ट्या कमावल्या आमचा महाराष्ट्र ज्यांच्या नावाने ओळखला जातोय पण त्या जगद्गुरु तुकोबरायांच्या दिंडीमध्ये वारकरी चालले आणि वारकरी चालता चालता त्या ठिकाणी एक सद्ग्रस्त भेटला आणि त्या सद्ग्रस्ताने प्रश्न केला ज्या माऊलीच्या नावावरती तुम्ही जगताय ज्या माऊलीची तुम्ही वारी करता ज्या जगद्गुरु तुकोबरायांच्या दिंडीत तुम्ही चालता आणि ज्या परमात्म्याच्या दर्शनाकरता तुम्ही जाता मग अशा जगद्गुरु तुकोबरायांचा अधिकार सांगा सांगा विचारलं वारीला चालता चालता एखाद्याने तर काय सांगणार तुकाराम तुकाराम नाम घेता ज्यांना बघितल्यानंतर आपल्या सर्वांना काय वाटते भीती वाटते जर या ठिकाणी सांगितलं जेवढे जेवढे कीर्तनाला आले तेवढ्या तेवढ्यांना आम्ही यम सोबत घेऊन आले एक तरी बसल काही तर तुम्ही बसणार आहे का नाही कोणीच बसणार नाही प्रत्येक जण म्हणाल यमाची मला काय वाटते भीती वाटते मग तुम्ही आम्ही सर्वजण ज्याला घाबरतो ना त्या ठिकाणी तो यम सुद्धा ज्यांना घाबरतो असे अधिकारी व्यक्तिमत्व आमचे जगद्गुरु तुकोबराय आहे नवे नवे त्या जगद्गुरु तुकोबराने तुम्हा आम्हाला काय सांगितलं जीवनामध्ये आल्यानंतर काय करा धर्म करा मग का हो ज्यांनी तुम्हा आम्हाला धर्म करायला सांगितला त्यांनी अगोदर केला का नवे नवे त्या जगद्गुरु तुकोबराने या देहाला सुद्धा धर्मासाठी माझं म्हटलं नाही पत्नीला माझं म्हटलं नाही मुलांना माझं म्हटलं नाही त्यांनी संसाराला सुद्धा माझं म्हटलं नाही अशा अधिकारी व्यक्तिमत्व जगद्गुरु तुकोबराय होते आपण संसाराला माझं म्हणतो आणि परमार्थ हा सगळ्यांनी करावा म्हणतो संसार कोणाचा आहे माझा आहे जगद्गुरु तुकोबराय काय म्हणते संसार माझा नाही संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला त्यांनी केला म्हणून त्यांनी आपल्याला काय सांगितलं जीवनामध्ये आल्यानंतर काय करा धर्म करा नवे नवे असे जगद्गुरु तुकोबराया ज्या वेळेला भंडारा डोंगरावरती भजन करायचे भंडारा डोंगरावरती भजन करत असताना गावामधल्या काही लोकांना ते सहन झालं नाही कारण माता वर्ग माझा तुम्हाला एक प्रश्न आहे किती कडक उन्हाळा असू द्या त्या कडक उन्हाळ्यामध्ये तुम्ही बाहेर पाणी ठेवलं ते पाणी किती चांगलं कोमट झालं त्या पाण्यामध्ये तुम्ही काय भिजत टाकत्या तुरी बरोबर आहेत की नाही टाकत्या तुरी भिजत टाकल्यानंतर किती चांगला महिना असू द्या त्या महिन्याप्रमाणे तुम्ही तुरी भिजत टाकता बरोबर आहेत की नाही मग किती चांगला महिना
ना असला तुरी भिजत टाकल्या, किती चांगलं पाणी घेतलं तरी सुद्धा त्या तुरीमध्ये काय राहतात शिल्लक? कुची राहत्या. बरोबर आहेत की नाही? तसे कुचीर समाजाचे लोक या आपल्या समाजामध्ये, कुचीर वृत्तीचे लोक आजही आपल्याला समाजामध्ये दिसतात. बरोबर आहेत की नाही? मग असे जगद्गुरु तुकोबरायांना त्या ठिकाणी सुद्धा, देहू गावात सुद्धा ती कुचीर वृत्तीची लोक होती. त्यांनी सांगितलं याने भंडारा डोंगरावरती जावा, भजन करावे. त्याच वेळेला एका स्त्रीला सांगितलं, आता तू एक काम कर, आम्ही तुला पैसे देतो, पण जावं आणि जगद्गुरु तुकोबरायांच्या भजनामध्ये व्यत्यय आणावा. कारण आम्हाला चांगलं काम करता येत नाही, वाईट केल्याशिवाय आम्ही राहत. तुमचे तुम्ही म्हणा, मी म्हणत. बरोबर आहेत की नाही? मग त्या ठिकाणी सांगितलं आणि त्या स्त्रीने सुंदर प्रकारे वेश धारण केलेला आहे, सुंदर साडी परिधान केलेली आहे, सुंदर मेकअप केलेला आहे, पार्लर मध्ये गेली, एवढा सुंदर मेकअप केला, एवढा सुंदर मेकअप केला आणि जगद्गुरु तुकोबराया ज्या डोंगरावरती भजन करायचे त्या डोंगरावरती गेली आणि डोंगरावरती गेल्यानंतर त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायांच्या भजनात व्यत्यय आणू लागली आणि नाच काम ज्या वेळेला करू लागली त्याच वेळेला जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं, आई आता तू इथे नाचकाम करू नको. असे असणारे जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं, आई आता जाईयो तू माते ना करी सायास. आम्ही विष्णुदास आहे, आम्ही तसे नाही, आम्ही त्या वृत्तीचे माणसं नाही. कोण सांगताय? जगद्गुरु तुकोबराय सांगतात. मग अशाच जगद्गुरु तुकोबरायांच्या कीर्तनामध्ये धर्माचे राजे छत्रपती येत होते, म्हणून त्यांनी सुद्धा परस्त्रीला माते समान मानलं. कारण नवथे कलम नवथा कायदा, नवथे कलम नवथा कायदा तरी सुखी होती प्रजा. कारण सिंहासनावरती होता आमचा छत्रपती शिवाजी राजा, आमचा छत्रपती शिवाजी राजा. विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल.